नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण बघा फ्रंट नेकची डिझाईन पाहणार आहोत. तर त्यासाठी बघा 13.5 इंच उंची आपल्याला रेडी ठेवायची आहे. तर मी इथे 15 इंच उंची घेतलेली आहे. 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आपल्याला. ह्या डिझाईनसाठी आपण नेहमी 1 इंच ठेवतो. इथे तुम्ही 2 इंच एक्स्ट्रा ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे, परंतु मला जास्त हाईट नको आहे म्हणून मी 1.5 इंच ठेवलेलं आहे. तर बघा शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे 5.5 इंच. इथं शोल्डर आपल्या साईजनुसार आपण घेतलं तरी चालणार आहे. जर तुम्ही बोट नेक बॅकला करणार असाल तर शोल्डर हे जास्त घेतलं तरी चालणार आहे. इथे बघा 5.5 इंच मी नॉर्मल आपल्याला डीप नेक शिवणार आहे. त्यासाठी 36 इंच साईजचा हा ब्लाऊज आहे. मुंडा आपण 6 इंच घेतलेला आहे. इकडनंही एकदा मुंडा चेक करून घेते मी आणि त्यानंतर बघा लाईन ड्रॉ करून घेते. आता बघा चेस्टचं जे माप आहे ते 36चा चौथा 9 आणि 1.5 इंच मार्जिन इथे ठेवले. तुम्हाला जे काही 1.5 किंवा 2 तुम्हाला ठेवायचं असेल तर मार्जिन इथे ठेवू शकता. कमरेचा चौथा 7 28 इंच कमर आहे आणि 1.5 इंच मार्जिन आपण इथे ठेवलेलं आहे. तर बघा आता लाईन ही आखून घेते आणि आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे. तो 1.5 इंचावरती न देता आपण फ्रंट कट करतोय, तर आपण इथे फक्त 1 इंच आकार देऊन घ्यायचा आहे. फक्त फ्रंट डायरेक्ट कट केलेला आहे आपण. आणि गळारुंदी ही 2.5 इंच घेतलेली आहे. फ्रंट नेकचा जो गळा आहे तो 6.5 इंच, खालून 3 इंचावरती बॉक्स आखून घेतलेला आहे आपण. आणि आता बघा ह्याला मी असं सिंपल असा यू सारखा आकार देते. असं जास्त गोल आकार नाही येतो असा. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार इथे गळ्याला देऊ शकता. आता बघा याची कटिंग करून घेते मी. ही आपली कटिंग झालेली आहे. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे. खाली बघा 3 इंचावरती खालून आपण पट्टी कट करून घ्यायची. 3 इंच इथे कोणताही आकार वगैरे आपल्याला द्यायचा नाही. पूर्ण फक्त आपल्याला 3 इंचावरती पट्टी कट करून घ्यायची खालून. हे तयार झालं. आता आपला जो ब्लाऊजचा कपडा आहे तो आपल्याला डबल करून घ्यायचा आणि त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला. बघा इथे मधोमध कट देऊन घ्यायचा. आता हा ब्लाऊजचा कपडा बघा, तुम्हाला अंदाजासाठी सांगते 18.5 इंच रुंदी आहे याची. थोडं कमी जास्त पडलं तर आपण पुढे त्याला ॲडजस्ट करणार आहोत. अंदाजाने कपडा घ्यायचा आपल्याला, थोडा जास्त लागतो इथे. आता बघा जो मधला पॉईंट आहे तो फक्त लाईन सरळ ओढून घ्यायची फक्त ब्लाऊजच्या कपड्यावरती. आणि बघा टाचणी वगैरे लावून आपल्याला हा गळा शिवून घ्यायचा आहे. ब्लाऊजचा कपडा हा सरळ आहे आणि त्यावरती आपण ब्लाऊज ठेवलेला आहे. सरळच आपण पलटी करून गळा तयार करणार आहोत. इथे अजून कोणता वेगळा गळा जर तुम्ही शिवला आणि तर त्याला कॅनव्हास पेपरची गरज असेल तर तुम्ही इथे तो सुद्धा वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. बघा गळ्यावर मी छोटे छोटे कट देऊन घेते आणि त्यानंतर पूर्ण गळ्यावरती दाबटीप द्यायची आपल्याला. ही दाबटीप दिल्यामुळे आपला ब्लाऊज हा व्यवस्थित फोल्ड होतो आतल्या बाजूने. खूप नवीन असं ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता. आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच ट्राय करा असा ब्लाऊज. तुम्हीही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथे बघा फोल्ड करून घेतलं. आता वरच्या बाजूने आपल्याला व्यवस्थित एकसारखी अशी दाबटीप देऊन घ्यायची आणि पूर्ण गळा हा आपला फ्रंटचा तयार करून घ्यायचा आहे. अस्तरचा कपडा वरच्या बाजूने दिसू द्यायचा नाही आपल्याला. बघा आता तयार झाला आहे गळा. आता आपल्याला ब्लाऊजचं सेंटर काढून घ्यायचं गळ्याचे तिथे आणि त्यानंतर आपल्याला या प्लेटी देऊन घ्यायच्यात. बघा दाखवल्याप्रमाणे मुंड्याकडच्या बाजूला सुद्धा आपण
टाचणी लावून घ्यायची आहे. दोन्हीही बाजूला आपण व्यवस्थित एकसारखं येते का चेक करायचं आणि टाचणी लावून घ्यायची. त्यानंतर दुसरी प्लेट ठेवून घ्यायची. बघा इथेही टाचणी लावायची आहे. आता तिसरी प्लेट आहे तिथे सुद्धा आपल्याला टाचणी लावून घ्यायची. आता बघा पुढच्या बाजूला इथे तुम्ही 3 किंवा 4 प्लेटी देऊ शकता. जर कपडा ॲडजस्ट होतच नसेल तर 3 प्लेटी देऊन सुद्धा हा गळा शिवू शकता. बघा एक बाजू आपली तयार झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूचं पण सेम त्याच प्रकारे आपल्याला टिप ह्या देऊन घ्यायच्या आहेत. प्लेटी ह्या देऊन घ्यायच्या आहेत एकसारख्या. त्या बाजूला जशा आल्यात तसे सेंटर मिळवायचं आपल्याला. बघा इथे आहे ते सेंटर. आणि त्यानंतर इथे सुद्धा पिना वगैरे व्यवस्थित लावून घ्यायच्या. खूप छान असा हा ब्लाऊजचा पॅटर्न आहे. नवीन काहीतरी युनिक असं डिझाईन आहे फ्रंटसाठी. दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण टाचणी लावून घ्यायची. मी कुठेही स्किप केलं नाही आहे. तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी पूर्ण दाखवले प्लेटी आपण कशा घ्यायच्या आहेत ते. इथे पाहू शकता आता माझा कपडा संपलेला आहे आणि 3च प्लेटी झाल्यात. आपण जो मुंड्याच्या बाजूला कपडा होता तो कट करून घेतला आणि तो जॉईंट करून घेतलेला आहे. पहिल्या बाजूला सुद्धा मी असंच केलेलं आहे. तिकडे तर मला सांगितलं नव्हतं, परंतु आता ह्या दुसऱ्या बाजूला बघा मी तुम्हाला समजण्यासाठी व्यवस्थित दाखवलं की कपडा कमी पडला तर आपण काय करायचं. बघा इथे सुद्धा आपल्याला आता काय करायचं, टीप देऊन घ्यायची आहे. टीप देत असताना टीप ही आपल्याला फक्त अस्तर वरती द्यायची नाही, फक्त वरचे ब्लाऊज आहे त्यावरती आपल्याला फक्त त्याच्या प्लेटी आहेत त्या फिक्स करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला टाचण्या वगैरे काढून ते ब्लाऊजला अस्तर आणि ब्लाऊज एकमेकांना जॉईन करता येईल त्यासाठी. बघा दुसऱ्या बाजूचा मुंडा देखील मी शिवून घेतलेला आहे. आता आपल्याला जे अस्तर आहे आपलं त्याच्या खाली थोडंसं ठेवून आपण ही टीप देऊन घ्यायची आहे. त्यानंतर बघा हे फिक्स झाल्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज हे दोन्ही एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे. म्हणजे जे एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला कट करून घेता येईल. एकसारख्या आपण प्लेटी ह्या लावून घेतलेल्या आहेत, त्यामुळे खूप सुंदर असा आपला गळा तयार होणार आहे. फ्रंट जी डिझाईन आहे पाहू शकता, एक्स्ट्राचं जे मी कट केले ते छान असं तयार झालेलं आहे. आता आपल्याला जी खालची पट्टी आहे ती जोडून घ्यायची. 3 इंचाची पट्टी आणि 3 इंचाचाच आपण ब्लाऊजचा सुद्धा कपडा त्याच मापात मी कट करून घेतला. आता तो एकमेकांना जोडून घ्यायचा व त्यानंतर त्यावरून दाबटीप देऊन घ्यायचे आणि परत आपण ते ब्लाऊजला जोडणार आहोत. इथे कट करून घेतलं. आता खालून अस्तर ठेवलेलं आहे फक्त आणि ते जॉईन करून घ्यायचे. सरळ ठेवायचे, जी सरळ बाजू आहे ती वरी करायची आणि त्यावरती ब्लाऊज ठेवायचं, म्हणजे वरती ब्लाऊजचा कपडा येईल आणि फिनिशिंग खालून प्लेन येणार आहे. तर बघा आतून हा असा ब्लाऊजचा कपडा, त्याच्या मधोमध आपण ही थोडीशी छोटीशी ट्रायंगलची लेस आहे किंवा समोसा सुद्धा म्हणतात तिला, तर ती मी इथे वापरणार आहे. पाहू शकता किती छान असं दिसतंय, लुकच चेंज होतं ही लेस लावल्यामुळे आणि खूप नाजूक आहे, दिसायलाही सुंदर आहे, जास्त ब्रॉड नाही.
बघा आता पूर्ण ही लेस मी जॉईंट करून घेते. त्यानंतर आपल्याला ब्लाऊज कसा तयार झाला ते दाखवते. पाहू शकता किती सुंदर असा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. व्हिडिओला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.